जर का म्हटली तर अगदीच देवाचं शुभस्मरणाने अगदीच आपण विठुरायाच्या स्मरणाने केलेली ही सुरुवात स्पर्धेची संपूर्ण सुरुवात. चेक मॅचला होते सुरुवात. आपण पाहिलं 2 चेंडू फेकले. गोलंदाज अगदी सलामीचा आकाश गायकर या ठिकाणी उमरोली संघाकडून पहिलं षटक हाताळताना जर का पाहिलं आतापर्यंत 2 चेंडू फेकले. श्री गणेश केला पहिल्या चेंडूवरती चौकार मारून. मात्र विशाल रॉनी वडवली संघाचा हा बॅट्समन अगदीच आणि सलग दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव कमावली. आता मात्र तिसरा चेंडू एक चांगली गोलंदाजी करत असताना आकाश गायकर संयमी गोलंदाजी त्याच्या मार्फत आपण या ठिकाणी पाहतोय. जरी पहिला दुसऱ्या चेंडूवरती धावा खर्च केले असले तरी तिसरा चेंडू निर्धाव फेकण्याची ताकद या आकाश गोलंदाजामध्ये आहे. अप्रतिम गोलंदाजी अगदीच लाईन लेन एकदम जर का पाहिला आकाशच्या गोलंदाजीचा जसा चेंडू आकाशने फेकला तो मात्र अगदीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. सुंदर कमबॅक करेल मी तर म्हणेल आकाश गायकर. जरी पॉवर प्लेचं षटक आहे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एक मोठी फटकेबाजी पाहायला मिळत असते. जरी चौकार खर्च केला असला तरी मात्र काही पुढील उर्वरित चेंडूंवर तर अगदी निर्धाव फेकण्याची ताकद या आकाश फलंदाजामध्ये आहे. 4 गोलंदाजामध्ये 4 षटकांचा सामना जसे आयोजकांनी आपणास सांगितले. ऑफिशियल पंच देखील अगदी वेळात या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं वरईकरांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत, मनस्वी आभार. अगदी वेळात आमच्या हाकेला साथ देत आपण या ठिकाणी उपस्थित झालात. दोन्ही संघांचं देखील आयोजक प्रशांतजी झांजे असतील आणि संपूर्ण हे क्रीडा मंडळ त्यांच्या वतीनं देखील दोन्ही संघांचं आज कौतुक केलं जात आहे. कारण आपण पहिल्या 2 दिवसामध्ये पाहिले जे संघ उशिरा आले त्यांना मात्र पॅनलाइज केलं गेलं, पॅनल्टीला सामोरं जावं लागलं आणि तीच दक्षता घेत आजच्या दिवसातील सर्व सामने अगदी कंप्लीट व्हावेत ह्या उद्देशाने मात्र दोन्ही संघांना अगदी वेळात उपस्थित राहण्याची विनंती केली आणि आमचा मान ठेवत खऱ्या अर्थानं दोन्ही संघ वेळात उपस्थित राहिलात. पुनश्च मनपूर्वक आभार मानेल. या ठिकाणी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. एकूण पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि 2 एकेरी धावेच्या मदतीनं 6 या अंकावरती. ऐकूयात सुमधुर संगीत गणपती बाप्पाचं शुभ स्मरण करून देणारं. खऱ्या अर्थानं अगदीच आज 4था दिवस आणि उद्या देखील असेल यात कुठलीही शंका नाहीये. कौतुक करावं असं वाटतं. कल्पेशचं अगदी सुमधुर अप्रतिम असं संगीत जे मात्र या संपूर्ण थीमला अनुसरून असतं. अगदीच रात्रीचा शेवट मात्र कलिवलीच्या संगीताने जरी झाला असला तर मात्र सुरुवात संपूर्ण ही विठुरायाचं स्मरण गणपती बाप्पाच्या शुभ स्मरणाचे मोठा फटका या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेखा पार आणि हा येतोय दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार. विशेष आपण या ठिकाणी पाहतोय जे मात्र दररोज एका वारकरी संप्रदायातील कीर्तनकार महाराज असतील ज्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं जात आहे
आणि तुम्ही सर्व खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जोडले जात आहेत, सर्व टीम्स असतील. पहा, एकही सामना अजूनपर्यंत आपण 3 ओव्हर्सचा खेळवला नाही आहे. अगदीच म्हणजे तुमचा खेळ तुम्ही या मैदानामध्ये अगदी यशस्वीरित्या पूर्ण कराल या उद्देशानं कुठल्याही प्रकारची ओव्हर कमी न करता अगदीच 4-5 षटकांचे या ठिकाणी संपूर्ण सामने आपण खेळवतोय. स्ट्राईक रोटेट होते. आपण जर का 2 धावा मिळवत या चेंडूवरती धावफलक पुढे जाईल. फटका खेळलाय जर का पाहिलं आपण, क्षेत्ररक्षक पोचेल चेंडूपर्यंत, चेंडू पकडणार, फेकणार, तत्पूर्वी 1 धाव आता मात्र कंप्लीट होईल. आता मात्र जर का पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होताना पाहतोय हर्षल, यानंतर विशाल मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडवर येऊन पोहोचतोय. मोठा फटका खेळण्याचा इरादा, मोठी ताकद होती या चेंडूवरती, मात्र कुठल्याही प्रकारचे यशस्वीरित्या मोठा फटका नाहीये. चांगली अपील या ठिकाणी दोन्ही पंच नक्कीच एकत्रित येताना आपण या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये आणि एक यशस्वी एक चांगला निर्णय मात्र या चेंडूवरती मिळेल. विशालच्या समवेत हर्षद, सलामीची जोडी, एक मोठी फटकेबाजी, एक मोठं समीकरण नजरेसमोर ठेवत खऱ्या अर्थानं 4 षटकं हाताळायची आणि भली मोठी धावसंख्या उभारायची आहे. हा प्रयत्न मात्र या दोन्ही फलंदाजांचा मैदानामध्ये असेल. पुढील चेंडू आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. डीजे आपण पाहतोय मित्रांनो, क्रिकेटचं आणि देवाचं नातं खऱ्या अर्थानं. पहा, T20 चषक, विश्वचषक जेव्हा जिंकला होता तेव्हा विराट कोहलीला देखील त्या अँकरने, समालोचकाने विचारलं होतं, तुम्ही हा विश्वचषक जिंकला त्याचं श्रेय कोणाला असेल? तेव्हा मात्र अगदीच भगवंताचं नामस्मरण करत विराट कोहलीने देखील उत्तर दिलं होतं, कारण हा योगायोग, शुभयोग आणि आम्हाला विजय करण्यामध्ये मात्र त्याच भगवंताचं श्रेय मात्र आमच्या या संपूर्ण टीमला. नेक्स्ट फलंदाज, पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल रॉनी स्वतः. या ठिकाणी आपण पाहतोय वडवली संघाकडून जी आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. फटका खेळण्याचा इरादा या ठिकाणी फसतोय, कारण ती दिमागदार गोलंदाजी करताना अतुल मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू अगदी निर्धाव फेकलाय आणि धावसंख्येला मात्र चांगला ब्रेक देण्याचं काम अतुल या गोलंदाजाने केलंय. पहिलं षटक पाहिलं आपण, आकाशने फेकलं, एक चौकार खर्च केला होता, तदनंतर 2 एकेरी धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला, सेम जसा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक चौकार खर्च झाला होता. तदनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि अतुलने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आणि तदनंतर मात्र अवघी 1 धाव खर्च करत एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद करण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल केलाय खऱ्या अर्थानं अतुल या गोलंदाजाचा. आणि 2 षटकांच्या आधी धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील. एकूण 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 13 धावा धावफलकावरती लागल्या जातील. दोन्ही संघ विठुरायाचं स्मरण करून, कारण अगदी इतकी सुंदर अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ अगदी दाखल झाले. एक चांगला खेळ 2 दिवसामध्ये या मैदानावरती दाखवला आणि एक चांगली वाटचाल करत असताना दोन्ही संघ सुपर 6 मध्ये पोहोचले आणि एक दोन्ही संघांचा खऱ्या अर्थाने एक मोठा प्रयत्न असेल जो मात्र सुपर 3 मध्ये पोहोचण्याचा. तिसऱ्या षटकाला इथून होईल सुरुवात. पहिला चेंडू, गोलंदाजी मार्क वरती आकाश लोंगले, आकाशचा पहिला बॉल आणि पहिला फलंदाज बाद.
आकाशच्या पहिल्या चेंडूवरती एक सुंदर अशी गोलंदाजी करताना पहा आकाशने एक अप्रतिम चेंडू फेकण्याचा प्रयत्न जर कोठे झाला असेल या ठिकाणी तर आकाशच्या षटकामधून, कारण जसं मी या ठिकाणी 2 षटकांचं वर्णन केलं, पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केले होते. आता मात्र जसा आकाश गोलंदाजीला आला आणि आकाशने मात्र पहिल्याच चेंडूवरती एक मोठे फटके खेचणारा फलंदाज या ठिकाणी बाद केलाय डीजे. मित्रांनो, आयुष्यात कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही तुमच्या पर्याय नाही, असं अगदीच सुंदर, अगदी एक भले मोठे चांगले कष्ट करत हे दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत. आकाश तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, कारण ती फिरकी गोलंदाजी, ती गुणवत्ता मात्र आकाश या गोलंदाजामध्ये आहे. अप्रतिम चेंडू, ऑफसाईडचा चेंडू होता आणि अगदीच यशस्वीरित्या जर का पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली आकाश लोंगले या गोलंदाजानं. पुढील चेंडू पुनश्च दिशा देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फलंदाजाचा हुकतोय. थोडंसं फंबलिंग आपण या ठिकाणी पाहिलं, मात्र या चेंडूवरती मिळेल तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. खूप सारं कौतुक या दोन्ही संघांचं. अगदीच आपण मागील 2 दिवसात पाहिलं, प्रेक्षक वर्ग असेल, कमेंट्स देखील पाहिले असतील आपण या लाईव्ह टेलिकास्टवरती देखील. या 2 संघ अगदी नावाजलेले संघ आपल्या संपूर्ण कर्जत तालुका, अगदी तालुक्याबाहेर देखील एक चांगला खेळ क्रिकेटचा जो मात्र या दोन्ही संघांच्या मार्फत खूप मोठमोठ्या मैदानांवरती पाहायला मिळतो. आणि हेच दोघं आता मात्र एकमेकाशी झुंजताना पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडचा चेंडू होता, लेग साईडची दिशा दिली आहे या ठिकाणी. जर का पाहिलं तर फिल्डर आहे, चेंडू पकडणार, फेकणार. तत्पूर्वी या चेंडूवरती होतील एकूण 2 धावा पूर्ण. दुहेरी धावेनं धावफलक काहीसं पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते मात्र 16 या धावसंख्येवरती. मोठा फटका जर का पाहिला लॉंग ऑन रिझन मध्ये, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चुकी कुठली होणार नाहीये. चेंडू पकडणार, फेकणार आणि या चेंडूवरती मात्र अवघी 1च धाव मिळेल. आयुष्यात मित्रांनो, सोन्याची संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करण्यासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये एक मोठा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. चुकी होणार नाहीये. अप्रतिम आकाश लोंगले गोलंदाजी करतोय आणि तितक्याच वेगाने चेंडूपर्यंत धावतोय आणि चेंडू मात्र यशस्वीरित्या झेल पकडतोय. झेल होईल या ठिकाणी सक्सेसफुल, फलंदाज होईल बॅक टू द पवेलियन डीजे. तदनंतर रॉनी आता मात्र संपूर्ण जबाबदारी आपल्या संघाची आपल्या खांद्यावर घेऊन मैदानामध्ये, आणि रॉनीला साथ देण्यासाठी एक नौका फलंदाज जर का पाहिला तर ऋषी पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. एक चांगली साथ द्यावी लागेल. खऱ्या अर्थानं शेवटचं षटक, 3 षटक कंप्लीट होत आहेत. 4थ्या षटकाला इथून होईल सुरुवात. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग, या इनिंग मधील असेल शेवटची ओव्हर. धावफलकावर धावा जर का पाहिल्या आतापर्यंत 17 लागल्या गेल्यात. मोठा प्रयत्न असेल रॉनीचा येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार चढवण्याचा. आउट साईड आपण या ठिकाणी पाहिला,
आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पंच आमच्याकडे वळतील. एक फुकटची धावफलकावरती जोडली जाईल. 17+1 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू देखील या ठिकाणी गोलंदाजाने पकडलाय आणि हा फलंदाज या ठिकाणी इथून होईल धावचीतच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. मोठा फटका, ज्या फटक्याची तुम्ही आम्ही आणि वडवलीकर वाट पाहत होते, जो मात्र या 3 षटकांमध्ये येऊ शकला नाहीये. आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये पहा काय ताकद लावली आहे रॉनीनं. चेंडू आला तसा उचलला आणि फेकलाय. चेंडू जाईल सी मारे का पार. रॉनीच्या बॅटमधून येतोय हा एक बहारदार षटकार. तर खरी गरज होती, या षटकारांची गरज होती. या आपण जर का पाहिलं आणि येणाऱ्या उर्वरित चेंडूवर देखील एक चांगला प्रयत्न असेल. रॉनी जसं मी म्हटलं की आपल्या संपूर्ण संघाची जबाबदारी खेळत आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये चांगला प्रयत्न करत असताना कव्हर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात होईल बाद. नौका फलंदाज शेवटचा षटक आपण या ठिकाणी पाहतोय आणि चौथ्या षटकातील 3 चेंडू आपण या ठिकाणी पाहिले आणि उर्वरित 3 चेंडू या इनिंगमधील असतील. रॉनी फुल टॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हुकतोय. आकाशाची उंची देखील या चेंडूला होती. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये, झेल पकडणार आणि रॉनी मात्र अगदीच आपल्या चेहऱ्यावरती नाराजी आपण पाहतोय रॉनीच्या. रॉनी होईल या ठिकाणी इथून. पुनश्च नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल शेखर ठाणगे. पुढील चेंडू फेस करत असताना आपण जर का पाहिलं तर तुषार त्याच्या समवेत आहे स्ट्राईक एंडवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एक चांगला प्रयत्न होता तिथपर्यंत. फलंदाज चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट, मी तर म्हणेल एक चांगली धाव. आणि या चेंडूवरती जर का पाहिलं तर 3 धावा कमावल्यात आणि यशस्वीरित्या 3 धावा कमावत चौथ्या धावेवरती धावचीत होईल शेखर ठाणगे. धावफलक जर का पाहिलं आतापर्यंत जाऊन पोहोचलंय 28 या अंकावरती. संपूर्ण या रजनीची सुरुवात उमरोली वर्सेस आपण या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये.
रॉनी वडवली संघ एक चांगला सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला. चांगली बॉलिंग या संपूर्ण इनिंगमध्ये आपण पाहिली. आकाश, अतुल, आकाश लोंगले आणि आता मात्र इंद्रजित. सुंदर प्रयत्न, एक चांगला चेंडू फेकला अगदी शेवटचा आणि या ठिकाणी फलंदाज या चेंडूवर देखील होईल धावचीच्या स्वरूपात बाद. इनिंग देखील या ठिकाणी इथून होईल कंप्लीट आणि या फर्स्ट इनिंग कंप्लीट नंतर एकूण धावफलकावर धावा लागल्या गेल्यात एकूण 28. विजयासाठी 29 धावसंख्येचं लक्ष्य असेल ते मात्र उमरोली संघाला. हंबरपडा वर्सेस वरई यानंतरचा सामना असेल. मी हंबरपडा संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने लगेचच यायचे. एक चांगली सुरुवात आजच्या रात्रीची खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेमध्ये या मैदानावरती संघ अगदी वेळात उपस्थित होत आहेत. ही देखील एक कमालीची बाब आहे खऱ्या अर्थानं. आणि जसं कॉल केलं मी हंबरपाडा संघाचे कॅप्टन, आपण देखील नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या ठिकाणी लगेचच यायचं आहे. जे पहिल्या 2-3 दिवसामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी समालोचक ज्यांना आज या संपूर्ण आयोजनार्थ स्पर्धेच्या वतीनं आमंत्रित केले गेले असे मयुरेशजी कांबळे सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि यानंतरची जबाबदारी नक्कीच मयुरेश सरांवर असेल. या सेकंड इनिंगसाठी जाऊयात आपण मयुरेश कांबळे सरांकडे. मंडपळे आपली क्रेटा गाडी प्लीज आपण बाजूला काढा. ठीक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय हनुमान क्रीडा मंडळ वरई आयोजित स्वर्गवासी सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 मध्ये आजच्या या 4थ्या रात्रीमध्ये आपण सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. पहिलीच लढत चालू आहे. सुपर 6 ची ही पहिली लढत. एका बाजूला दिबा पाटील उमरोली आणि त्यांना फाईट करते मराठे वडवली. टार्गेट सेट करण्यात आले 24 बॉल मध्ये 29. फायटिंग टोटल तर उभारलाय वडवली टीमने, परंतु ह्या धावा जर वाचवायच्या असतील तर तशी गोलंदाजी करणं देखील गरजेचं असेल. चला फलंदाज पाठवा लगेच. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. आकाश आणि त्याच्या बरोबरीने आकाश लोंगले आणि आकाश गायकर ही सलामीची जोडी. वरईकर यांचं आयोजन काहीतरी संदेश देण्याचं काम स्पर्धेमधून त्यांच्या माध्यमातून देण्यात येतं. अगदी कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील आपण बघितलं सबसे प्यारा तिरंगा हमारा तो संदेश या मैदानावरतून देण्यात आला. मयुरेश सर आपण नाणेफेकी करूयात या ठिकाणी नेक्स्ट मॅचची. हो आवाज नाही इकडे माईकला, मॉनिटरला आवाज येऊ दे, थोडा बेस दे माईकला. हॅलो.
या ठिकाणी ऐसे आपल्या शुभ हस्ते आपण हा ए ग्रुपचा सामना असेल आणि या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी आपण करतोय. वरई वर्सेस हंबरपाडा दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. काळूरामजी दुर्गे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी आणि नाणेफेकी जिंकले या ठिकाणी हंबरपाडा संघानं. आपला डिसिजन बॅटिंग करू. धन्यवाद. जाऊयात मॅचकडे. ओव्हर टू मयुरेश सर. मॅच चालू होते आणि गोलंदाजीसाठी कल्पेश ठाणगे पहिले षटक घेऊन येतोय. 24 बॉल 29. पहिलाच बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. स्वीपर कव्हरच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरी असताना वाडिश लॉंग ऑफ मधून फिल्डर स्वीपर कव्हरला पोहोचलाय. तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती धावा. त्या 2 आणि 2 धावसंख्येने अकाउंट खुलं करतोय उमरोली संघ. 24 बॉल 29 समीकरण. खरं तर ज्या लो स्कोरिंग मॅचेस असतात ना त्या म्हणजे हाय व्होल्टेज असतात, कारण बॅट्समन दुहेरी मनस्थितीमध्ये असतो. मोठा फटका मारायचा, सिंगल डबल घ्यायचा, गेम चालू ठेवायचा. अशा परिस्थितीमध्ये गेम फसण्याचे चान्सेस जास्त असतात. तो प्रयत्न केला गेला पाहिजे. इथे आडवा बाटणे फटका तर फसलाय पाठीमागे. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे आपण नेहमी म्हणतो. का म्हणतो? कारण जर तुम्ही विकेट्स घेतली तर आपोआपच नेक्स्ट जो बॅट्समन मैदानावरती दाखल होतो त्याच्यावरती प्रेशर येत असतो. या धावा जर डिफेंड करायच्या असतील मराठे वडवली टीमला तर तुमचं योगदान, प्रत्येकाचं योगदान या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये असणं गरजेचं असेल. रॉनी तेच सांगतोय की ह्या कॅचेस कंप्लीट कराव्या लागतील आपल्याला, कारण अगोदरच आपण धावा कमी बनवल्यात. त्या वाचवायच्या असतील तर तुमचे एफर्ट्स 100% असणं गरजेचं आहे. कल्पितचा ट्रॅकर बॉल कव्हरच्या दिशेने टॅप केलाय आकाशने. डॉट बॉल. धाव फलक तिथे स्थिरावलाय. 2 या आकड्यावरती सुंदर गोलंदाजी करतोय. जो स्टार्ट पाहिजे होता वडवली टीमला तो स्टार्ट तर मिळून दिला ह्या P1च्या षटकामध्ये, कारण फक्त 2 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेटला आपण बघतोय, एक वाडिश लॉंग ऑफला बघतोय आणि त्या फील्ड प्लेसमेंट नुसार बॉलिंग. इथे आडवा बाटणे शॉर्ट स्क्वेअर लेगला. असं वाटलं की झेल कंप्लीट करेल की काय, परंतु अशा कॅचेस ह्या पकडल्या जात नाही, ह्या चिपकल्या जातात. कॅच ड्रॉप. दुसरं जीवनदान मिळतंय आकाशला. आकाश लोंगलेला. धावफलक पोचेल 3 धावा. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल हा सामना सांगून जाईल. इथून जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. कमिटमेंट तर चांगली दाखवली वडवली टीमने या सामन्यामध्ये. कॅचेस कंप्लीट करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुमचा एखादा खेळाडू परफॉर्मन्स करणं चालत नाही. तुमचे 11 खेळाडू ज्यावेळेस चांगला परफॉर्मन्स करतात ना त्यावेळेस तुमची टीम पुढे जात असते. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस. व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय. दंडित केलं गोलंदाजाला. अवांतरची सिंगल ॲड होईल धाव फलकावरती. धाव फलक जाऊन आता पोचेल 4 या आकड्यावरती. विकेट्स घ्याव्या लागतील. इकॉनॉमिकल षटकं टाकावे लागतील वडवली टीमला. रॉनीला माहिती आहे सुरुवातीचे 2-3 फलंदाज जर बाद झाले ना तर वेगळी रंगत या मॅच मध्ये बघायला मिळेल. हा ट्रॅकर बॉल. आणखी एक कॅच ड्रॉप. काय करतोय वडवलीचा संघ, कारण 29 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजीसाठी आपण बघतोय कल्पेश ठाणगेची काय गोलंदाजी बघायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं क्रिकेटमध्ये हे फार गरजेचं असतं आणि ती मिळत नाहीये. तिसरी कॅच ड्रॉप झाली या षटकामधली. शेवटचा आता बॉल असेल. धाव फलकावरती धावा फक्त आपण बघतोय 3-4 धावा. समीरजी सोमणे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करू. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, ती नाका समोरून जाणारा बॉल बघायला मिळाला. अगदी परफेक्ट डिलिव्हरी म्हणूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जो स्टार्ट पाहिजे होता मराठे वडवली टीमला तो स्टार्ट मिळून देतोय कल्पेश ठाणगे. पहिलं षटक संपलंय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 धावा धाव फलकावरती. 29चं टार्गेट होतं, म्हणजे आता गरज असेल 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची.
जास्त वेळ एकत्रित देऊ नका प्लीज. सन्माननीय आमचे पत्रकार बंधू श्रीखंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची आता गरज असेल. जर त्या कॅचेस कंप्लीट झाल्या असतात, जर त्या कॅचेस पकडण्यात आल्या असतात, एक वेगळी रंगत आणखी मजा मॅचमध्ये बघायला मिळाली असते. परंतु काही हरकत नाही आहे. पहिले षटक संपलंय. 4 धावा धाव फलकावरती. अजूनही सलामीची जोडी क्रीजमध्ये बघायला मिळते. आकाश गायकर आणि त्याच्या बरोबरीने आकाश लोंगले. 18 चेंडू 25 ची गरज आहे. रॉनी मराडे तळवली संघ म्हणत असेल की वडवली संघ म्हणत असेल की आता कुठेतरी फाईट या मॅच मध्ये आम्ही देखील करू. गोलंदाजीसाठी आलाय ऋषी पाटील. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत आता. 5 सीमारक्षक तट्या सकलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. एक स्वीपर कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन आपण बघतोय, एक मिड विकेट आपण बघतोय, एक स्क्वेअर लेग आपण बघतोय. ऋषी पाटील हा चेंडू वाढवा. बाटने मिड विकेटला. फिल्डर आहे डीप मध्ये. कॅच कंप्लीट. पहिला धक्का लागतोय तो दीपा पाटील उमरोली टीमला. पाटील मात्र विकेट मिळवते आणि बाद केलं त्यांनी आकाश लोंगलेला. पहिली विकेट गेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय अजय लोंगले. 17 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी उमरोली टीमला. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या लो स्कोरिंगच्या मॅचेस असतात ना, त्याने मी हाय व्होल्टेज असतात, शेवटच्या मोमेंट पर्यंत जात असतात. नेल बॅटिंग फिनिश तुम्हाला बघायला मिळत असते. तसा सामना बघायला मिळेल का? ती कमिटमेंट तर दाखवली पहिल्या षटकापासूनच. ऋषी पाटील. ऋषीचा बॉल पॉइंटच्या दिशेने. हलकीशी मिसफिल्ड इथे होते. डीप मध्ये भरपूर मोठा चेस आहे. स्वीपर कव्हरचा फिल्डर पोहोचतोय डीप पॉइंटच्या दिशेने. 2 धावा तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती आणि 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 धावा. प्रत्येकाची कमिटमेंट या मॅच मध्ये बघायला मिळते, कारण हे सगळे ग्रामीण फॉर्मॅटचे खेळाडू, सगळे ग्रामीण लेवलचं क्रिकेट खेळतात, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतात. एक जर्सी त्यांनी परिधान केले. प्रत्येकालाच विजय हवा असतो आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. प्रत्येकाला टॉप 3 मध्ये जायचं असतं. 6 धावा. हाफ ट्रॅकर बॉल चेस करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. सरळ चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा निर्णय 22-6 चौकार. ते आता थांबवाव्या लागतील, कारण पहिल्या षटकापासूनच पहिल्या ओव्हरमध्ये 3 कॅचेस सोडण्यात आल्या. त्यानंतर या षटकामध्ये देखील 2 मिसफिल्ड तुम्हाला बघायला मिळाला आणि त्याचं कारण आहे धावफलक जाऊन पोहोचेल डबल फिगर मध्ये. 10 धावा धावफलकावरती. 19 धावसंख्येची अजूनही गरज. ऋषी पाटील चांगली गोलंदाजी करतोय. इथे हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बरोबर यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळाला. ऋषी पाटील काय गोलंदाजी करतो. ज्या पद्धतीची कल्पेश टांगणेने बॉलिंग केली तशीच काहीशी बॉलिंग बघायला मिळते ती ऋषी पाटीलची. लो स्कोरिंग थ्रिलर आपण एन्जॉय करतोय. 24 बॉल 29चं टार्गेट. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. वेगाने इथे बेट केलाय. अगोदरचा बॉल देखील असाच होता. थोडासा शफल होऊन पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरला, परंतु हा चेंडू फक्त दिशा दाखवायची होती पॉइंटच्या दिशेने, तो देखील असफल ठरतोय. बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. ऋषी पाटीलचे सगळे धारदार बॉल तुम्हाला या मॅच मध्ये बघायला मिळतात. 29चं टार्गेट. धाव फलक जाऊन पोहोचलंय 10 वरती. अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. कोण जिंकणार हा सामना?
कोण टॉप 3 मध्ये प्रवेश करेल, दोन गावांच्या अस्तित्वाची लढाई या वरईच्या मैदानावरती पहिलाच मॅच मध्ये आपल्याला एन्जॉय करता येते. ऋषीचा बॉल पाठीमागच्या दिशेने, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता बघतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे पोहोचेल, तिथे मिळतील. सुंदर फिल्डिंग बघायला मिळाली. तत्पूर्वी मिळतील धावा दोन, जवळपास 2 धावा या फिल्डरने सेव्ह केल्यात आणि या 2 धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 धावा धावफलकावरती. तर षटक क्रमांक दुसरं देखील संपलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी आता गरज असेल 17 धाव संख्येची. वेळ एकत्रित येऊ नका प्लीज, फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका, थोडा स्पीडअप करा. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 17 धावसंख्येची गरज. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात झाली 24 बॉल 29 चे समीकरण. लो स्कोरिंग मॅचेस, फलंदाज हे नेहमी दुहेरी मनस्थितीमध्ये असतात. मोठे फटके मारायचे की सिंगल डबल घ्यायची या परिस्थितीमध्ये मग वारंवार डॉट बॉल, त्यामध्ये आली विकेट, त्यानंतर मिसफील्ड देखील बघायला मिळाले. एकंदरीत या मॅचचा जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 17 धावा. यानंतर तुम्हाला वरई आणि त्यांच्या विरोधामध्ये हंबरपाडा हा सामना बघायला मिळेल आणि तदनंतर मग ई ग्रुपला सुरुवात होईल. त्यामध्ये लवजी आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदई हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर रुद्र एंटरप्राइजेस उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये रीस हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर वाडेघर आणि त्यांच्या विरोधामध्ये वहाल बी हा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि तदनंतर फणस डोंगरी बी आणि नागाव हा सामना तुम्हाला शेवटचा त्या पोलचा बघायला मिळेल. बरेचसे चांगले संघ आज या वरईच्या नगरीमध्ये तुम्हाला दिसतील. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती उमरोली टीमला 17 धावसंख्येची. जोपर्यंत आकाश गायकर या मैदानावरती उभा आहे तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा करू शकते दिबा पाटील उमरोली. बॉलिंगसाठी आलाय विशाल बोराडे. विशालवरती आता जबाबदारी मात्र देण्यात आली आहे या षटकाची. शेवटच्या षटकापेक्षा हे षटक फार निर्णायक आहे, कारण शेवटच्या गोलंदाजाला कितपत धावा वाचवण्यासाठी ठेवेल विशाल याकडे आता सगळ्यांच्याच नजर असतील. आडवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा बॉल तुम्हाला बघायला मिळाला खेळपट्टीवरती निर्धाव. खरं तर या क्रीडांगणाची भरपूर चर्चा सगळीकडे चालू आहे की जसं जसं बॉल ट्रॅव्हल होतो या ग्रासवरती तसे तसे फटके मग येत नाही आहेत, फटके फसत आहेत. लो स्कोरिंग मॅच नेहमी या शेवटच्या मोमेंटपर्यंत जात असत. तसा काहीसा सामना आजच्या या 4थ्या रात्रीमधला पहिलाच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 11 चेंडू आता 17 हे समीकरण या मॅच मधलं. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये विजयाचं प्रेडिक्ट करणं फार कठीण असतं. विशालचा फुलर लेनचा बॉल दांडी गुल केली आहे. फलंदाज आकाश गायकर बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये दाखल झाला आहे तो अतुल. ज्या ज्या वेळेस आकाश बाद होत असतो त्या त्या वेळेस संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम या मिडल ऑर्डर मध्ये अतुल नेहमीच करत असतो. संघ संकटामध्ये सापडलाय, लो स्कोरिंग मॅच आहे. या धावा करत 24 बॉल 29 सोप्या होते त्या कठीण बनवण्याचं काम मात्र उमलोली टीमच्या बाजूने होत असताना या मैदानावरती पहिल्याच मॅच मध्ये परंतु काय कमिटमेंट दाखवली आहे ती वडवली टीमने या सामन्यामध्ये. जरी कॅचेस सुटल्या, जरी मिसफील्ड झाल्या, तरी देखील आम्ही इथे जिंकण्यासाठी आलो ही जिद्द, ही चिकाटी त्यांनी दाखवली या सामन्यामध्ये. विशाल चांगली बॉलिंग करतो. विशाल
हा ट्रॅकर बॉल फटका तर फसलाय. कोणता क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पोहोचेल असं वाटलं परंतु तो पोहोचत नाही. नो मॅन स्लॅट मध्ये चेंडू पडतोय अतुलचा. 1 धाव मिळते अतुलला या चेंडूवरती आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती. शांत बॅटिंग करणं आता गरजेचे. उमरोली टीमला मेरिट नुसार खेळणं हे फार गरजेचं आता होऊन बसलंय. जसा बॉल तसे फटके. सिंगल डबल एखादा मोठा फटका आता ट्राय करावा लागेल या षटकामध्ये कारण हे टार्गेट आता कठीण बनू लागलंय. विशाल फुल टॉस बॉल ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर तिथे आहे. डीप स्क्वेअर लेगला 1 धाव मिळते या चेंडूवरती. एकापेक्षा काहीच नाहीये. मोठे फटके थांबवलेत अक्षरशः या सत्रामध्ये. एकही मोठा फटका नाहीये आणि त्याचंच कारण की काय या धावा ज्या थोड्या सोप्या वाटत होत्या त्या आता कठीण बनू लागल्यात. धावफलक पोहोचलंय 14 या आकड्यावरती. अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 15. जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर मग विकेट्स चेक केल्या जातील दोन्ही टीमच्या. चांगला बॉल स्लोअर वन हाताळण्यात आला होता. व्हेरिएशन इज अ गुड वेपन ऑफ बॉलिंग आणि तेच या ठिकाणी बघायला मिळालं. वेपन वापरलं ते गोलंदाज विशालने. काय गोलंदाजी करतोय. अद्याप त्याच्या माध्यमातून 5 चेंडू टाकण्यात आले. 1 विकेट त्याला मिळाली आहे आणि फक्त 2 धावा त्याने अद्याप खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी. आपल्या गावासाठी संघर्ष सगळ्यांचाच आता पणाला लागलाय. सुंदर गोलंदाजी. समीकरण आता बदलत आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. कुठे मॅच होती आणि आता कुठे आली आहे. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. आणखी एक सुंदर बॉल खेळपट्टीवरती टाकतोय तो विशाल. 3रा षटकाचा खेळ देखील संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज. सामना जिंकण्यासाठी कोणता गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येईल आणि हर्षल बैलमारे मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचा षटक 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. फक्त 29चं टार्गेट होतं. 24 बॉल मध्ये ते टार्गेट कठीण बनलं. जरी मिसफील्ड झाल्या जरी कॅचेस सुटल्या तरी देखील गोलंदाजीने ती गोलंदाजी केली आहे ना. खरंच कौतुक केलं पाहिजे. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी प्रत्येक जण योगदान देतोय. कसा तरी हा सामना आम्हाला जिंकायचा आहे यासाठी प्रयत्न आणि प्रयत्न आपण नेहमी म्हणतो ना की प्रयत्नशील परमेश्वर. चर्चा तिथे चालू आहे. हे होणं आता गरजेचं आहे कारण महत्वाची मॅच आहे. टॉप 3 मध्ये कोण जाईल. हा सामना जो जिंकेल तो प्रवेश करेल अंतिम 3 मध्ये. 6 बॉल 15. हर्षल आलाय गोलंदाजीसाठी. समोर उभा आहे फलंदाज तो अजय. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. बॅटवरती त्याच्या बॉल पुरेसा आलेला नाहीये. आता काहीतरी करावं लागेल. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. पुनश्च चांगला बॉल बघायला मिळाला खेळपट्टीवरती. तो हर्षलचा आणखी एक डॉट बॉल मात्र मैदानावरती कंप्लीट होते. 5 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज. 5 बॉल 15 हे समीकरण या मॅच मधलं. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना पहिलाच या वरही नगरीमध्ये. 5 चेंडू 15ची गरज. हर्षलचा वेगवान बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलं. या सिच्युएशनला या धावा खरं तर गरजेच्या आहेत उमरोली टीमसाठी. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल. एका बाजूला वडवलीचा संघ दुसऱ्या बाजूला उमरोलीचा संघ. दोन्ही दिग्गज संघ कर्जत तालुक्यामधील एकमेकांच्या विरोधामध्ये टॉप 3 ची लढत आहे. टॉप 3 मध्ये कोण जाणार हा सांगणारा सामना सुरू आहे. वेगवान बॉल मैदानावरती. आपण बघतोय पंचांचा इशारा ते भरपूर सफल झाला फलंदाज. त्याचंच कारण की काय अपील मात्र फेटाळण्यात आली. लेग बाईटची सिंगल ऍड होती धावफलकावरती. धावफलक आता जाऊन पोहोचेल ते उमरोली टीमचं एकूण
16 या आकड्यावरती समीकरण आता बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. अतुलला काहीतरी करावं लागेल. ज्या ज्या सिच्युएशनला दिबा पाटील उमरोली संघ अडचणीमध्ये सापडतो त्या सिच्युएशनला अतुल नेहमी संघाला बाहेर काढत असतो, तारणहार बनत असतो. इथे देखील तेच करायचं अतुलला. आपल्या गावाला जर विजय संपादित करून द्यायचा असेल ना तर ज्या पद्धतीने रॉनीने बॅटिंग केली तशी बॅटिंग त्याला करावी लागेल या सामन्यामध्ये. अतुल स्ट्रायकर एंडला समोर हर्षल. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आता गरज आहे ती 9 धावसंख्येची. 3 चेंडू 9 धावा. अतुल आपले हात खोळे करते कारण फुल टॉस बॉल होता. मोठा फटका मारण्याची संधी होती आणि ती संधी सोडली नाही या सिच्युएशनला अतुलने. 3 बॉल 9 हे समीकरण. या मॅच मधला एखादा मोठा फटका पुनश्च सामन्यामध्ये वापसी करून देईल उमरोली टीमला, परंतु एखादा डॉट बॉल एखादी विकेट पुनश्च कमबॅक मात्र बघायला मिळेल तो वडवली टीमचं. कोण जिंकेल हा सामना. 2 गावांच्या प्रतिष्ठेची अस्तित्वाची लढाई मैदानावरती सुरू आहे. स्ट्रायकर एंडला अतुलला आपण बघतोय जो कर्दनकाळ ठरला या सामन्याचा. तो जर चांगला खेळला तर उमरोली टीम जिंकेल. तो जर खराब खेळला तर वडवली टीम तुम्हाला जिंकताना दिसेल. 3 बॉल 9 हे समीकरण. खुलात टाकलेला बॉल लोअर फुल टॉस होता. ग्लान्स केलाय अगदी मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. दुसरी धाव पाहिजे अतुलला कारण त्याला स्ट्रायकर एंड वरती राहायचंय. इथे आता दुसरी कंप्लीट होईल का आणि पंचांचा इशारा येते. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अजय बाद म्हणजे एकच धाव मिळेल. समीकरण बदलत आहे. शेवटचे 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. लावून घ्या. चेक केलं जात आहे. येस चेक करण्यात येत आहे. सेफ आहे फलंदाज म्हणजे एकच धाव मिळेल. अतुल स्ट्रायकर एंडला बघायला मिळेल. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका. हा चेंडू या मॅचचा सगळ्यात निर्णायक बॉल आहे. 2 बॉल 8 हे समीकरण. अतुल शांत उभा आहे. त्याला माहिती आहे सोपी मॅच होती आता आम्ही कठीण बनवली आहे. 2 बॉल 8 ची गरज. हर्षल राईट अमोर विकेटने. फुल टॉस बॉल होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये चेंडू गेलाय सीमा पार. आलाय चौकार अतुलच्या बॅट मधून. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शेवटच्या बॉल वरती मॅच आता येऊन टेपली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस सामना चालू झाला सेकंड इनिंगला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेस सुरुवातीलाच मी उल्लेख देखील केला की ही लो स्कोरिंग मॅच आहे. 24 बॉल 29 ची मॅच आहे. तरी देखील ही मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते. तशी बॉलिंग तुम्हाला करावी लागेल आणि आता 1 बॉल आणि 4 ची गरज. जर सामना बरोबरीत सुटला तर मग विकेट्स. पहिल्या इनिंग मध्ये विकेट्स गेल्यात 8 विकेट्स गेल्यात. या इनिंग मध्ये गेल्यात त्या 3 म्हणजे 3 धावा जरी केल्या अतुलने
तरी देखील उमरोली संघ हा सामना जिंकू शकतो. 1-4 ही समीकरण या मॅच मधलं सगळे एकत्रित आले. टीम मीटिंग घेण्यात आली, टीम मॉडेल झालं. शेवटच्या बॉल वरती काय घडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता गाव जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल हे सांगून जाणारा हा बॉल तुम्हाला खेळपट्टीवरती बघायला मिळेल. काय मॅच बघायला मिळते, हाय व्होल्टेज सामना. क्रिकेटमध्ये या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये सगळे वावा करत असतात बॅटिंगची, हा बॅट्समन चांगला आहे, इतक्या धावा झाला मॅचमध्ये. परंतु या मॅचमध्ये आज कौतुक केलं जाईल या सगळ्या गोलंदाजाचं. कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतो ना की बॅट्समन तुम्हाला मॅच जिंकून देतात, परंतु बॉलर तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. तसं काम करेल का हा वडवली संघ? 1-4 हर्षल गोलंदाजीसाठी पुण्याच्या समोर, आणि त्याच्या समोर कर्दन काळ बनला विजयाचा आणि पराजयाचा तो अतुल. अतुल काय करेल आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, हे पाहणं फार उचिताचं ठरेल. 1-4 3 केल्या, सामना बरोबरी सुटला तरी दिबा पाटील उमरोली संघ सामना जिंकेल याकडे लक्ष असू दे दोन्ही टीम. 1-4 हे समीकरण या मॅच मधलं. आणि फटका तर चांगला आहे, गेलाय लॉंग ऑफच्या हातामध्ये, कॅच कंप्लीट आणि मॅच जिंकली आहे ती वडवली टीमने. वेल प्लेड. हार्ड लक दिबा पाटील उमरोली संघ चा दिवस कदाचित त्यांचा नसावा. खराब खेळ त्यांच्या माध्यमातून या सेकंड इनिंग मध्ये आज बॅटिंग करत असताना काही गोलंदाजी राहिले. सगळ्याच गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. कल्पेश असेल, ऋषी असेल, विशाल असेल, हर्षल असेल, सगळ्यांनीच कौतुक. आदरणीय काळूरामजी दुर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी शशिकांत दादा झांजे यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय काळूरामजी दुर्गे यांना या ठिकाणी शाल आणि त्याचबरोबर आपल्या या स्पर्धेची आठवण तुळशीचं रोपटं देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. शशिकांतजी झांजे यांना विनंती करेल की आपण काळूरामजी दुर्गे दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे.